गीते होतो ना त्याच्यात. नमस्कार मंडळी, मी तुम्हाला आज भाकरी सोबत खाण्यासाठी डांगर बनवून दाखवणार आहे. तरी तुम्ही मला सबस्क्राईब करा. डांगर बनवण्यासाठी एक लिंबू तोडून घेते. आता 2-4 मिरच्या घेते. डांगर बनवण्यासाठी उडीद, जिरं, मीठ, चटणी, तेल, कोथिंबीर, मिरची, लिंबू, कांदा, लसूण, अद्रक एवढं साहित्य घेतलंय. आता तवा ठेवून घेते चुलीवर. आपल्याला उडीद भाजून घ्यायचे. आता तव्यात उडीद टाकून घेते. आपल्याला उडीद भाजून घ्यायचे. उडीद मी नीट करून घेतल्यात बघा. आपल्या घरचं उडीद आहेत बघा. आपल्या घरचं उडीद आपल्याला जास्त कमी ठेवायचं घरी बी डाळी ह्या करायला. आपलं असं कधी खाऊ वाटतं तर आपण असं डांगर बी करून खातोय. विकत आणून करून खाणं होत नाही. आता उडीद बी लय आपल्याला भाजून घ्यायचा ना बघा. मध्यम भाजून घ्यायचा, मध्ये करपत नाही. करपल्यावर जरा करपत लागतं. आता हे का तडतड वाजायला लागले बघा. आता भाजलंय, काढून घेते. आता हे भाजलेलं उडीद आपल्याला 5 मिनिटं चांगलं गार होऊन द्यायचे बघा. आता हे का गार झालंय. आता वाटायला घेते. गार नाही झालं तर त्याची साल निघत नाही बघा. आपल्याला आता हळद कच वाटून घ्यायचं बघा, म्हणजे साल निघते. आणि मग पाकडून घेऊन परत वाटून घ्यायचं बारीक. असं आलाद आलाद हलक्या हाताने असं वाटून घ्यायचं. आता हे का रचकचं हे कसं वाटून घेतलंय मी. हे का असं वाटून घ्यायचं आता सगळं. हे का आता काढून घेते. आता हे वाटल्याला आपण पाकडून घेते मी. आता ह्याच्यात एखादा उडीद राहिला तरी काय नाही त्याचं. मस्त डाळीला बी कलर आणायला. खमंग लागतं जरा. लई बी जरा कच्चं राहिल्यावर मग खमंग लागत नाही, पिटाळ लागतं. हे का एवढी साल निघली बघा. हे का एखादा एखादा कुठतरी राहिलाय, पण काय नाही, एखादा राहिला तर काय नाही, खपून जात. आता हे पाकडलेलं वाटायला घेते. आता थोडं थोडं घेते वाटायला. आता बारीक वाटायचं आपल्याला, पीठ करायचं. आता हे जात्यावर दळलं असतं बघा, पण आता जात्याला पुरायचं नाही असं झालंय. आता एक वाटी आता जात्यात टाकलं तर जात्याच निम राहायचं. किती पीठ पडायचं, म्हणून म्हणलं हे पाट्यावरच वाटून घेते हे असं. आम्ही थोडं थोडं खायला करतो हे असं, ते पाट्यावरच वाटून घेतो आम्ही. आता मला एक कमीट आलती बघा. मग म्हणले तुम्ही मावशी डांगर बनवून दाखवा. मग म्हणलं बरं.
म्हणून आता मी डांगर बनवायला घेतलं. हे का असं पीठ बारीक केलंय बघा. हे का चांगलं झालंय. हे का आता सगळं बारीक करून झालंय. आता काढून घेते. मस्त बारीक झालंय. एवढं काय आपल्याला लागत नाही आता सध्या. आता ह्याच्यातलं थोडं काढून ठेवावं लागेल मला. आपल्याला लागेल तेवढं घे. तो का एवढा तुकडा घ्यायचा बघा अद्रकचा. आता लसूण घेते सोलून. आता लसणाच्या 7-8 पाकळ्या घेतल्यात बघा. लसूण बारीक कुड्या जरा. आता कुटून घेते अद्रक लसूण. आता कुटून झालंय काढून घेते. कांदा कापून घेते एक. कांदा आपल्याला बारीक कापून घ्यायचा. आता मिरच्या चारच घेतल्यात बघा. आपल्याला चटणी टाकायची थोडी ह्याच्यात. त्याच्यामुळे 4च मिरच्या घेतल्यात. कोथिंबीर कापून घेते. आता लिंबू कापून घेते. तर बी काढून घेते आणि पिळून घेते लिंबू. आता मीठ चवीपुरतं टाकून घेते. ह्या चमच्याने 4 चमचे पीठ टाकून घेते. आता चमचा काय लय मोठा नाही.
आता हे 4 माणसाचं झालं बघा. आता थोडं पाणी टाकून हलवून घेते हे पीठ. आता जसं लागेल तसं पाणी टाकून घेते ह्याच्यात. गॅस बी होऊ नये. ह्या असं केलंय बघा. आता ह्याला आपल्याला तडका देऊन घ्यायचा आहे. आता तडका द्यायला पळीत तेल घेते. पळी हरावर ठेवते म्हणजे तेल गरम होते. हरावर झापून तडका देऊन घेतला तर जास्त चव वाढते बघा. आता तेल तापलंय, जिरं टाकते तेलात. पण अर्धा चमचा टाकते बघा. घेते वतून आता ह्याच्यात हलवून घेते. बघा किती मस्त कलर आलाय. आता मस्त वास बी येतोय. हे झालं आपलं डांगर तयार. कोणाकोणाला आवडला असेल त्यांनी नक्की कमेंट मध्ये सांगा आणि या जेवायला.